उपस्थित होते। नाही, आता जे कोर झोन मधली जी काही गावं आहेत, विशेषतः जावली तालुक्यामधली 5 गावं, या गावांना कोर झोनमुळं म्हणजे जो टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट आपला आहे त्यामुळे गेल्या 10 वर्षापूर्वी या गावांचं पुनर्वसन ठाणे जिल्ह्यामध्ये झालं। परंतु या 10 वर्षामध्ये त्या काही लोकांच्या ज्या काही 18 नागरी सुविधा असतील, अन्य घरांचे जमिनीचे काही प्रश्न त्या लोकांचे अद्यापही शिल्लक आहेत, असं या लोकांच्या एकूणच भेटीअंती त्या ठिकाणी निदर्शनास आलेले। त्यांचे प्रश्न मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घेतलेले आहेत। या संदर्भामध्ये आमचे जिल्हाधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले, तिथल्या डीएफओंशी बोललेले, आमच्या डीएफओंचं सुद्धा बोलणं झालंय आणि लवकरात लवकर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या एकूणच व्याघ्र प्रकल्पातील असणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भातली बैठक ही त्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी लावण्यात येईल आणि जे काही प्रश्न आमच्या या सन्माननीय लोकांचे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत ते सोडवण्याच्या संदर्भातली भूमिका ही त्या मीटिंगमध्ये निश्चितपणानं होईल। त्यांची मागणी अशी आहे की बाबा त्यांना सातारा जिल्ह्यातच पुनर्वसन पाहिजे, तर त्याच्यावर आता काय होतं ते काही त्यावेळेला त्यांच्या संमतीनंच ते गेले आणि आता तिथं काही त्यांना तिथं अडचणी त्रुटी काही भासत असतील। आता या संदर्भातले वन विभागाचे जे मंत्री त्यांच्या स्तरावर बैठक घेऊन या लोकांनाही यांच्या प्रतिनिधींना बोलवून त्या मीटिंगमध्ये जी काही चर्चा होती ती बघूया। ग्रामस्थ जे आहेत ते सगळे पहिले माझ्या ग्रामपंचायती ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आमची ही सगळी गावं एकत्र होती। 2010ला लोकांना प्रलोभन दाखवून त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीची सुविधा सुखसुविधा मूळ गावी नसल्यामुळे कागदावर विकास दाखवून विकासाच्या दृष्टीने काहीतरी आमचं भलं होईल या हिशोबाने आणि या प्रलोभनाला बळी पडून ही लोक पुनर्वसनाच्या निमित्तानं त्या भिवंडी तालुक्यामध्ये गेले। 3-4 दिवसापूर्वी या सगळ्या लोकांनी तिथे काही अडचणी आल्या म्हणून मूळ गावी ही लोक परत आली। परत आल्यानंतर आमच्या समोर हा विषय आल्यानंतर माननीय मंत्री महोदयांची मी वेळ घेतली आणि या सगळ्यांची मीटिंग त्यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी लावली आणि त्यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर त्यांनी आजची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांसोबत आजची ही बैठक लावली। या बैठकीमध्ये या सर्व ग्रामस्थांच्या बाजूची काय आहे ती त्यांनी ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यांचं जे भिवंडीला जे केलेलं आहे त्याच्याऐवजी आपल्याच जिल्ह्यामध्ये कुठे यांना पुन्हा बसवता येते का, त्यांचं पुनर्वसन कुठं आपल्याच जिल्ह्यामध्ये करता येते का या दृष्टीने तुम्ही चाचपणी करा। तर अंतिम चर्चेअंतर्गत तिथे विषय असा झाला की ठाणे जिल्हाधिकारी आपले जिल्हाधिकारी सातारा जिल्ह्याचे माननीय मंत्री महोदय मकरंदराव पाटील आणि वन मंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब महाराष्ट्राचे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मीटिंग आयोजित करून हा प्रश्न निकाली काढण्याचं सर्वानुमते ठरलेलं आहे। आणि आबांनी आता खरं म्हटलं तर ही लोक आबांच्याच मतदारसंघात पहिली होती आणि महाबळेश्वर तालुक्यातली काही गावं आणि जावली तालुक्यातली गावं, तर त्यांनी आबांनी प्राधान्याने हा विषय अजेंड्यावर घेतलेला आहे आणि यातून मार्ग काढण्याचं निश्चितपणानं आणि चांगलं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आता बघूया मंत्रालयामध्ये मीटिंग लागेल तेव्हा आपल्याला कळेल पुढे काय होते।